सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपोते परिसरात नीरा उजवा कालव्यात शुक्रवारी पहाटे कार कोसळून भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून चालक थोडक्यात बचावला। मुंबईहून माळशिरसकडे जाणारी कार शुक्रवारी पहाटे सुमारे 4 ते 5 च्या दरम्यान जुन्या पालखी मार्गावरील पुलावरून जात होती। यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट नीरा उजवा कालव्यात कोसळली। अपघात भीषण होता। त्यानंतर कारमधील प्रवासी बाहेर पडू शकले नाही। पोलीस सूत्रांकडून या घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात प्रीती टिळेकर वय 30, मंजुळा जठार वय 50 आणि हनुमंत जठार वय 55 यांचा मृत्यू झाला। मंजुळा आणि हनुमंत जठार हे मोगराळे तालुका माण येथील रहिवासी असून ते सध्या मुंबई येथे वास्तव्यास होते। प्रीती टिळेकर ही त्यांची मुलगी होती। सुनील टिळेकर गाडी चालवत होते। ते सुदैवाने या अपघातातून बचावले। अपघातानंतर ते गंभीर जखमी अवस्थेत बाहेर आले। त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले। कार पाण्यात बुडाल्याने इतर तिघांचा जागीच मृत्यू झाला। रामनवमी निमित्त कुटुंबासह माळशिरस येथे आलेले टिळेकर कुटुंब परतीच्या प्रवासात होते। मुलाला नातेवाईकांकडे ठेवून त्याला परत घेण्यासाठी निघाले असताना हा अपघात घडला। या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली। क्रेनच्या साहाय्याने मोठ्या प्रयत्नानंतर कार बाहेर काढण्यात आली। या घटनेमुळे मोगराळे गावासह माण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे। भरधाव वेग आणि नियंत्रण सुटणे या अपघाताची प्राथमिक कारणे असल्याचे सांगितले जात आहे।